मोठी बातमी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. आता लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष विधानसभेची ही निवडणूक एकत्र लढणार आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस प्रत्येकी 95 ते 100 जागा लढण्याची शक्यता आहे. तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला जाणार नाही. निकालानंतर मुख्यमंत्रीपद जाहीर केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील दोन पक्ष राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये जागा वाटप देखील निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. आता काँग्रेसची प्रतीक्षा आहे. तर निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला जाणार नसून निवडणुकीनंतर त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमधील घटक पक्षांनी देखील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या अपक्षपेक्षा जास्त जागा निवडून आल्या.